हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मिसेस ऑलराऊंडर. तर आज येणार आहेत माझे जावई आणि लेक. आज जेवणाचा कार्यक्रम आहे. तर स्वयंपाक चालू आहे, इथे झालेली आहे. या पुढे जरा सब्जी मिक्स भाजी इथे रेडी झालेली आहे. आणि इथे पुलाव भात. अर्धा स्वयंपाक झालेला आहे, आता बघू अर्धा कंटिन्यू करू. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा इथे आता वहिनी रांगोळी काढतायत. ट्रेन पण बघा, ही बघा आमच्या इकडनं अशा ट्रेन जातात. हो, आम्ही पटरीच्या बाजूला राहतो. इकडे बघा असा प्रणित खेळतोय, आमचा प्रणित खेळतोय. प्रणित हाय. सगळी काढल्यानंतर कर. आता मी आलेत आमच्या. मामी कुठे चाललात? कुठे हो सांगा की, येतो आम्ही पण. रांगोळी काढता का? रांगोळी कशी काढा की, कशी पण काढा, जशी येते तशी काढा. रांगोळी घेऊन काढा हो, रांगोळी काढा. बाईचे लेक जावं येणार, रांगोळी काढा लवकर. इथे काढते केळवर म्हणून, आणि ते असा राम दिवाळीला काढलेली बघा तशी. बघा इथं मामी कशा रांगोळी काढतायत. अरे वा, छान काढतात ना. मस्त रांगोळी काढले मामीने. मामी तो पुढे कागद कसला घेतलाय मामी? मामी कागद कसला घेतलाय पुढे? तो पेपर पण खाली की काय तिथं? पॅकेट पण राखले आपण, झाडू मारलेलं ते प्रणितनी हो. हे बघा इथं वहिनी काढतायत केळवण. वहिनी कशाने काढताय हो रांगोळी ना? पेनाने लिहून घ्यायचं की आधी पेन्स खडून. मस्त आहे की हो, मस्त लिहिलंय बघा. जरा वरी झालं, खाली जरा वरती झाले म्हणून जरा खाली. हा बरोबर आहे, हा खाली. अरे बाबा नीट धरणं, सरळ धरणं फोन यार भाई. अतिश देशाचं केळवण चल वाचून दाखवायचं. काय असते कामाचं? हाय करा, हाय करा. हाय. तर इथे पापडी, तेल खूप जास्त होते ताई, तेल कमी कमी ठेवा. इथे पापडी रेडी झालेली आहे. आणि इथे मिक्स डाळीचे मूग भाजी बनवलेली आहे मी. इथे मिक्स डाळीचे, चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि याची कुठली डाळ? तुरीची डाळ. 3 डाळी मिक्स केलेल्या आहेत या भाजीमध्ये. आणि इथे झालेली आहे सब्जी, वांग, बटाटा आणि वटाणा. आणि इथे पुलाव. आणि स्वीट डिशमध्ये घरी काही नाही केलं, बाहेरनं जिलेबी आणायला सांगितलं मिस्टर. आता थोड्याच वेळात येतील मिस्टर जिलेबी घेऊन. तर आणि चपात्याचं पीठ मळलेलं आहे इथे. चपात्याचं पीठ थोडंसं कडक आहे, त्याच्यामुळे जेवायला बसल्यावर जेवते वेळेसच गरम गरम करून द्या. हां, तर चला झालं सगळं. किचन ओटा साफ करा, तयारी करून या व्यवस्थित.
ते बघू शकता. मम्मी पूर्ण टोकरीच टाकू का? थोडं टाकू दे. काकी काकी हे आहेत आमचे दादा कोंडके. ते दिसत आहेत लाल चड्डी आणि बनेलवर. काय करताय तुम्ही? लाइटिंग लावताय? बा दिवा बत्ती पण करून घे ना पिलू. काय करायचं बघा बरं. मी म्हणलं असं जावई बापायचं हे जावई बापूचं स्वागत करायचं का चड्डीवर. हा कसं करायचं? आ काय हो पद्धत राहते. तुझा बाप बघ कसा बरमुडा घालतो. तुम्ही व्हिडिओ काढायला. मग आता काय करू? आता त्यांना बोली व्हिडिओ काढायचंय, बरमुडा घाला, पॅन्ट घाला. नाही मला असंच राहायचंय. काय सांगायचं? याला लूज कर, याला लूज कर. हे बघ ना खाली खाली बघ. नाही गरज नाही. फुल काढा ना, नाही तर पूर्ण लादीच आहे ती भरून टाका. नाही तर एक एक हा तसं. अगं त्याला कपडे घालायला सांग. मग ओय दादा कोंडके कुठे या बरं जरा बाहेर तुम्ही. त्या दादा कोंडके अहो कपडे घाला. कलर सूट करत होता ना ड्रेस तुझा. आणि हेअरिंग्स डायमंडचे दाखव. ड्रेस कुठे? होय दाखव ना. अगं दाखव. फोटो मध्ये कुठे एवढं दिसणार आहे? पण मला घालू देशील ना? भाडं ए ड्रेस 500 रुपये भाडं देते. 500 रुपये भाडं देते तुला ड्रेसचं. लाजला पेशंट. बागू मम्मी ना आली. हे जा सगळ्यांना भेटून ये पतू. हा 1-2 वर्षाची नंतर मी आलीच नाही. काय माहिती इकडे नवरी येईल साडी घालून. या या लक्षातच नाही. काय माहिती काय झालंय त्याच्या मनावरच चालू होतं. मनावर बस तसाच. काल माझा पिल्लू काल आणायला गेले होते ना मसाला. अगं सुदुदीला लोणचं खूप आवडते. लोणचं घे म्हणून छोटीशी बॉटल घेतली लोणच्याची. माहित आहे का? सगळं होऊन आणि हे घे ते घे चालूच होतं त्याचं. मी मला अरे घेतलंय रे सगळं. आणि हे काय सगळं मोबाईल मध्ये दुनिया ह्याची है ना. बघितलं परत काढा काढा. आवाज नजर काढा म्हणलं.
त्यांना म्हणजे लोकांना समजेल अशी नजर काढते शॉर्टकट मध्ये. काय करणार दाताला चिपकला आता. जिभा ठेवायचा मावशी बसा ना. अरे पण तोपर्यंत इथे तर थांबा. अरे ते कटोरी घेऊन कुठे गेला बघ ते पोरग. येडा अगं अगं ए पतू गणपत पाड्यात गेला का काय ते फुलं घेऊन येड गेला. सरकार राहत नाही ते पण या या एक रंजन ए येड हा पेशंट हाय हाउ जुजी. हा बाबू येते कॉल कर. आम्ही सगळे इकडे आले. हा आला ना कॉल कर. कुठे गेला का ताई यायला तिला ताईला विचार. पिल्लू कुठे आहे ग. असं ना मावशी या उजव्या बाजूला ग. किती वेळा स्टार्ट कर. दीदीला किस आले त्याचे. अरे पुढे जा ना तुम्ही शूट करायला. बरोबर करतो. पायरीचा बेकीला लय बडबडी आहे. या या फुलं संपले. चिमी बाजू बाजू बाळा चिमी. तुम्हाला मध्ये पण यायला सांगितलं. बाजूला इथे बस इथे बस. अरे तुझी बाळा फ्रीज मधली बाटली दे. त्या दिवशी भाऊजीला म्हणत होता इन्व्हर्टर किती वेळची हाका मारते मी तुम्हाला बघा ना. एवढे पाहुणे इथे येऊन थांबले. कसा आहे मावशी जावई माझा. होय जावई कसा आहे. मस्त आहे ना. हे बघा किचन किचन एक तर माझं बारीक आहे आणि तिला यायची काय गरज आहे. आम्ही फसलो की नाही आता इथे. आता कसं निघतात. पदर घेऊन घे बडका. आता तू प्रॅक्टिस कर सुधू. लग्न झालं ना वर्षभर पास पडायला लागतं. एक जीव सांगू का. हा दादा तिला शाळेत घेऊन जात होता. हा ट्रेन आली. त्या ट्रेनला घाबरली आणि दादाच्या कानाला चवली तिने. बघितला लहानपणीचा किस्सा. दादाच्या कानाला चवली होती पटकन चल. ऐकला किस्सा बायकोचा. ती साईड छान आहे का.
नाही तर मग एकच प्लेट ठेवा लागेल माहित आहे का दोघांमध्ये. 2 डिशचा त्रास होत असेल ना, एकच डिश ठेवेल मग दोघांमध्ये. पापडी बरं पापडी इकडनं येत आई. बस 100 जिलेबी घे ना. जिलेबी काय पापडी घे. जिलेबी घे मोठी. अरे बापरे आता काय तुझं खरं नाही. थोडी तरी मी नंतर खाते गोड. तिला पापडी करा. अरे काकी आज तुला बरोबर फोटो चांगला नाही आला. बरोबर बरं तोंड गोड करून पाठव. बाबा एवढ्या प्रेमाने माझी काकी भरवते, तू असं रागाने बघते तिच्याकडे. नीट प्रेमाने नाही बघितलं चल चल परत दादा बस बस लवकर खाली. दादाला बसायला येत नाही का तसं. दादा पडायचा दरवाजाच्या बाहेर. तुला काय बनवायचे हे बघ. भाजा लगेच तेच अर्धा. बाळा प्राण पिलू ये खाली बाहेर कशाला खाली. मावजीला आधी दिले मी बस मला ते दिला. असं का चालू होतं. सगळ्यात लाडकी सगळ्यात बारकी. वयाने लहान पण अंगाने. इंट्रोड्यूस युअरसेल्फ काय स्क्वॅट बोलते. चपाती घे. अरे मॅचिंग पापडी बनवून दिली त्यानं. मस्त. चला आणखी कोणाला नाही बनवायचं. जेवू द्या तुम्ही खावा रे. चपाती घे ना. प्लेट देऊ का ग. काय काढून ठेवणार आहे प्लेट मध्ये. काय नाही काढू. काय करणार. काढायचं का तर काहीच नाही. निवडून काढायचं डिश वांग. ते आता तिला सवय करा सगळंच खायचं चाटून बसून. पण कढीपत्ता लगेच ताट पुढं चाललं ना. तुम्हाला मत ना देऊ का तुम्हाला पण. हो आम्ही नंतर खातो. तुम्ही वाढतो मला तुमचा मोबाईल ऐका ना. जागी बसूया. हा हे जेव दे त्यांना आता. व्यवस्थित बघू नका कोणी खाली चालू करा. गप्पा चालूच आहेत. गोसिप चालूच आहे. व्हिडिओ बंद. अरे बंद ना. काय व्हिडिओ स्टार्ट झाला आणि लगेच वन्स मोर. परत 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 परत. हे काय नाही ग आता हे असे चालणारच. अगं बाई नंतर कोणी भरवणार नाही माहित आहे का. हेच दिवस असतात. 1 वर्ष झालं तर कोण भरवणार नाही की नाही. नाव घ्या. भाजी भाजी मेथीची. नको नको ती मेथीची भाजी ना खाऊन तोंड कडू पडलंय. आता दुसरं काहीतरी घ्या. हा
मग आता पाठ करून ठेवा आता नाव आणि तिला व्हॉट्सअप करत जा. हा. ए नाही ताईचं बघून बोलतील ना दोघं. हा ताई बोल. चलती है गाड़ी निकलता है दूर सुदेशना के हाथ में गुलाब का फूल. चलती है गाड़ी बोलता है आवाज नाही येत. हा. चलती है गाड़ी निकलता है दूर सुदेशना के हाथ में गुलाब का फूल. कृष्णा के हाथ में गुलाब दे दो फूल. दे दो भाई दे दो. किस बात की दे रहे? दे दो. आता तू. थँक्यू मम्मी थँक्यू. आता तू एक तिला पण शिकव. नाही थांब बोलले घेणार आहे नाव आठवण आहे नका सांग त्यांना त्याचं नाव पाठवलं करायचं आहे. ए आता मी सांगते थांब. गुलाबाचं फुल. हा बरोबर ठीक आहे. 1 2 3. ए गप. भल्या मोठ्या समुद्रात इवलीशी होडी अतुलरावांचं नाव घेते लाखात एक आमची जोडी. अरे वा वा वा. एकच नंबर एकच नंबर. मस्त. मस्त एकदम छान मस्त. अशा छान छान नावं पाठ करून ठेवा. मोबाईल खाली बघते वर. साखरपुडा झाल्यापासून तेच प्रॅक्टिस चालू आहे वाटतं माहिती उखाण्याची. तो चला ताई एवढं चालू आहे. बंद झालं दिवा ना काही. अरे बाबा काय म्हणे तोडलंस? काय म्हणाली तुला म्हणे तोडायची? मग घ्यावंच कशाला तर? ए आधी यांच्या ह्याच्यावर मासे घेऊन ना नाही टिका लावल्यानंतर त्यांना आटल्यानंतर येईल. आई माहिती व्हिडिओ गजरा बघ तुझ्या केसाने घाला. कॅमेरा पकडा आपला. कॅमेरामॅन सारखं चेंज होतात नाही कमी सेट कॅमेरा. पगार देत नाही ब्लॉगचा तर एकटा पगार घेतात ब्लॉगचा. टोपी आहे ना घ्या ना टोपी. अरे हो लावते ना पण असं मागे जाऊन इथे आता नवरा नवरी पाया पडते. चला वहिनी चला जावा तुमचा नंबर आहे आता. चला आमची लेकबाई आणि जावई बापू चाललेले आहेत. तर व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. आजचा प्रोग्राम कसा झाला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चल पिलू बस पुढे. काय भारी वाटला आजचा दिवस. खरंच मस्त वाटला. धन्यवाद. खरंच खूप भारी वाटलं मला तर. एवढं मस्त वाटलं ना. खूप छान झाला कार्यक्रम. आता लग्न झाल्यावर अजून एकदा. तेव्हा चिकन तेव्हा नाही तेव्हा पण गोडच असतं रे. लग्न झाल्यावर पण पुरणपोळी करायला लागते तेव्हा पण. चला बघू चिकन वगैरे खायचं असेल ना नॉनव्हेज बिंदास या. आपलं प्रेम आशीर्वाद असं ठेवा आमच्यावर सदैव. तिची अपेक्षा करू नका ती काय चिकन वगैरे बनवून देईल हे ते नॉनव्हेजचं. नॉनव्हेज जास्त नाही नाही पण खात. हा पण आवडत असेल तर बिंदास या. मी बनवून संडेला असतो. तेव्हाच असं माझा कुठला हट्ट नसतो. अच्छा असं बुधवार मग शुक्रवार काही टेन्शन नाही आमच्या लेक बाईला. बनवायचं टेन्शनच नाही. compulsory नाही घेतलं नॉनव्हेजचं. जेव्हा बंद तेव्हाच खात असं काय. चला एक वजन झालं हलकं व्हायचं. हा बाय. याला बघ किती घाई जायची. अबे सेल्फ मार खाली खाली.
नको नको त्याला पिशवी व्यवस्थित बसलंय ना हो हो येऊ ठीक आहे हा हा चला हा बाय बाय थँक्यू चला आम्ही हा हा काळजी घ्या. हा बाय नंतर या लवकर या. तर अशा प्रकारे खूप छान वाटलं आणि खूप छान घरातल्या घरातच कार्यक्रम झाला पण खूप भारी वाटलं आणि कुठलाही कार्यक्रम मनापासून आणि मी करते ना आणि तर मला तो दिवस खूप छान म्हणजे मला खूप आवडतो. तर चला सगळ्यांशी भेटगाठी झाल्या सगळे आले मी मनापासून स्वयंपाक केला सर्वांनी जेवण केलं इतकं छान वाटतं ना मला. तर चला अशा प्रकारे केळवणाचा दिवस म्हणजे खूप छान गेला आणि खूप घरातल्या घरातच कार्यक्रम झाला पण खूप छान वाटलं. आणि आमचे जावई बापूंचा स्वभावसुद्धा खूप छान आहे म्हणजे हल्ली नाही का मुलं एक वेगळाच ॲटिट्यूड असतं असं एकदमच आपापल्या तालात राहतात बोलतात आणि खूप ॲटिट्यूड असतं प्रत्येक म्हणजे मुलांमध्ये. आणि जावई म्हणून एक अपेक्षा असते की मला हेच पाहिजे तेच पाहिजे मानपान पाहिजे की म्हणजे एक अपेक्षा असते जावई म्हणून एक अपेक्षा असते की माझा असा मानपान झाला पाहिजे तसा झाला पाहिजे. तशी अपेक्षा न नसता आमचे जावई बापू एकदम चांगले आणि साधे सरळ स्वभावाचे आहेत आणि खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांचा. आमच्यासाठी ते अनोळखीच आहेत म्हणजे आत्ता म्हणजे नात्यातले वगैरे नाही आहेत अनोळखी याच्यामधलेच आहेत नात्यातले पण स्वभाव खूप छान आहे त्यांचा आणि पहिल्या स्वभावामध्येच त्यांचं वर्तणूक असते की तो कसा आहे कसा नाही तो. तर खूप स्वभाव त्यांचा छान आहे आणि मला त्यांची गोष्ट एकच गोष्ट आवडते की त्यांना ना साधा आणि सरळ स्वभाव त्यांचा खूप चांगला आहे. आणि इतर अपेक्षा असतात ना इतर मुलांच्या की जावयाचा जो मानपान झाला पाहिजे एक अपेक्षा असते मुलींकडच्या ह्याच्यामध्ये तो त्यांच्यामध्ये दिसत नाही आहे. तर हा गुण ना प्रत्येक मुलामध्ये असला पाहिजे ज्या या पिढीमधल्या. काही लोक बरेच अपेक्षा असतात की मुलीकडनं हे पाहिजे ते पाहिजे आहे त्याच वस्तूंमध्ये आहे त्याच ह्याच्यामध्ये समाधान असणं हे करणं खूप हे आहे. तर चला अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. आता लग्नाला बरेच कमी दिवस राहिलेले आहेत आता 10 तारखेला लग्न आहे. तर या तुम्ही सर्वांनी आणि माझ्या लेकीला आणि माझ्या जावबापूला आशीर्वाद द्या आणि त्यांची जोडी कायमस्वरूपी आयुष्यभर अशी सोबत राहावं आणि आनंदात राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया एक खूप थकले मी आता बघू वाजलेली आहेत 12. तर चला अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय.
you.